श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 10 जूनला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत ज्येष्ठ पौर्णिमा. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा ही साजरी केली जाते. आपल्या हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून आपण साजरा करत असतो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य, मुले बाळं, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला वटवृक्षाकडे मनोभावे प्रार्थना करत असतात. वटवृक्ष हा दीर्घ आयुष्य मानला जातो आणि आपल्या पतीलाही दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी देखील या वडाच्या झाडाची पूजा केली जाते. धार्मिक दृष्टीने ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच वटवृक्षाच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे आणि प्रभावी उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. मंगळवारी वटपौर्णिमेला तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण घरात आणा या झाडाचे एक मूळ. घरात चहूबाजूने पैसा येईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल. घराची भरभरून प्रगती होईल. तर असे कोणत्या झाडाचं मूळ घरात आणायचं आहे, त्या मुळाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला या एका झाडाचं मूळ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल, आलेला पैसा हा काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल, बऱ्याच वेळा आपल्याकडे भरपूर पैसे येतात, आपली इच्छा नसतानाही आपल्या हातातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो, काही ना काही कारणाने पैसा हा घरातून निघून जातो. म्हणजेच काय, देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही. जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल, काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा काही इडापिडा असेल तर आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही. आणि वटपौर्णिमा हा दिवस असा आहे की या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा खूप महत्त्वाचा दिवस असतो. आणि म्हणून जर आपण वटपौर्णिमेला हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल. पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील. तसेच तुमच्या घराची प्रगती होत नसेल, तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, पतीच्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल तर तुम्ही या झाडाचं मूळ हे नक्की घरामध्ये घेऊन या. यामुळे आपल्या पतीची, मुलांची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल. तसेच तुमच्या घरामध्ये भरपूर दिवसापासून एखादी व्यक्ती आजारी असेल, तिला भरपूर दवाखाना चालू आहे परंतु तरीही त्या व्यक्तीला गुण पडत नसेल तरीही या मुळाचा खूप चांगला फायदा होत असतो. तसेच आपल्या घरामध्ये सतत भांडणे, क्लेश, मतभेद होत असेल, नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात, त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात. विशेष स्थितीवरती त्या झाडांना अतिशय असं महत्त्व दिलं जातं. त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि त्याच झाडासंबंधित आपण जेव्हा काही उपाय करतो तेव्हा ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होत असते. असेच एक दैवी शक्ती असते झाड आहे ते म्हणजे वडाचे झाड. या वटपौर्णिमेच्या दिवशी या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. या वटवृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू, शिव यांचा वास असल्याचं सांगितलं जातं आणि या झाडाची मुळं ही अतिशय
शुभ मानली जातात। ब्रह्मदेव या वडाच्या मुळांमध्ये वास करत असतात। जेव्हा स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात तेव्हा त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि म्हणून आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची एक मुळी ही घरी आणायची आहेत। ही मुळी घरी आणल्यानंतर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलने स्वच्छ करायचे आहेत, नसेल तर मग तुम्ही पाण्याने देखील स्वच्छ करू शकता। हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे, त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे, एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि ही वडाच्या झाडाची मुळी त्या लाल कपड्यावरती तुम्हाला ठेवायची आहेत। यानंतर त्या मुळीला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत, धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहेत आणि ती मुळी तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायची आहेत आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे। यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला 3 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहेत। दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा असेल, ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहेत। यानंतर काही वेळासाठी ती मुळी तशीच तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत। यानंतर सायंकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला ती मुळी त्या लाल कपड्यासहित तुमच्या देवघरातून उचलायच्या आहेत आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायच्या आहेत। आतल्या साईडने जिथे कुठे तुम्हाला ठेवायला जागा असेल किंवा बांधायला जागा असेल तर ती मुळी तिथे तुम्हाला बांधायची आहेत। आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं। तिथूनच सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, लक्ष्मी, अलक्ष्मी, इडापिडा, दरिद्रता या सर्व गोष्टी तिथूनच येत असतात आणि जेव्हा अशी मुळी आपण तिथे बांधतो तेव्हा वाईट गोष्टी या आपल्या घरापासून दूर राहतात आणि घरामध्ये जास्त सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते। यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि घरातील सर्व दोष हे देखील नष्ट होतात। जर तिथे तुम्हाला ठेवणं शक्य नसेल तर ही मुळी तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत। जर तुमचं एखादं दुकान असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही जी पोटली आहे तर ही ठेवू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला या वडाच्या झाडाच्या मुळाचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये खूप दिवसापासून एखादी व्यक्ती आजारी असेल तर तुम्हाला या दिवशी वडाच्या झाडाची मुळी आणायची आहेत, स्वच्छ करून ती तुम्हाला आजारी व्यक्तीच्या उशाखाली ठेवायची आहेत आणि 3 वेळा तुम्हाला हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे। असं केल्याने व्यक्तीच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल आणि व्यक्ती हळूहळू बरा व्हायला सुरुवात होईल। हा उपाय तुम्ही काही दिवस करा, नक्कीच या उपायास तुम्हाला गुण दिसून येईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 2 प्रभावी उपाय जे आहेत तर ते वटपौर्णिमेला करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।